या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करणार आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ लाईट. तर खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट हे लाईटची प्रॉपर्टी नाही. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. त्यापैकी ए ऑप्शन आहे लाईट हॅज फायनाईट स्पीड, बी ऑप्शन आहे लाईट इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी, सी ऑप्शन आहे लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम आणि लास्ट डी ऑप्शन आहे लाईट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर प्रोपेगेशन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणती प्रॉपर्टी लाईटची नाही आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर त्यात फर्स्ट ऑप्शन आहे लाईट हॅज फायनाईट स्पीड. ए ऑप्शन दिलेलं आहे लाईट हॅज फायनाईट स्पीड. तर लाईटला फायनाईट स्पीड असतो. तर लाईटचा जो स्पीड आहे तर तो एअरमध्ये जर घेतला तर तो असतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ते जर लाईटचा स्पीड तुम्ही ग्लासमध्ये घेतला तर तो असतो 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे मीडियम टू मीडियम लाईटचा स्पीड काय होतो चेंज होतो, पण ती व्हॅल्यू फायनाईट आहे. ओके, म्हणजे ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं ऑप्शन जे नाही आहे लाईटची प्रॉपर्टी ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन ते येणार नाही. दुसरं दिलेलं लाईट इन्व्हॉल्व ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. तर लाईट जे आहे ते एनर्जीच्या ट्रान्सफरमुळे या ठिकाणी पॉसिबल आहे. तर एक करेक्ट आहे लाईट इन्व्हॉल्व्स ट्रान्सपोर्टेशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं जर ट्रान्सपोर्टेशन झालं तरच लाईट पुढे पास होऊ शकते. म्हणजे बी ऑप्शन पण या ठिकाणी आपला करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जर ऑप्शन घेतलं सी नंबरचं तर लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. तर लाईट कोणत्याही मीडियममधून पास होऊ शकते, त्याला मीडियमची गरज नाही आहे, व्हॅक्यूममधून पण पास होते. तर लाईट कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूममधून पण लाईट काय होणार या ठिकाणी ट्रॅव्हल करणार आहे. तर हे पण ऑप्शन जे आहे ते काय तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे. मग आता एकच ऑप्शन या ठिकाणी राहिला तो म्हणजे काय ऑप्शन डी. ओके, लाईट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रोपॅगेशन. लाईटला जर प्रोपॅगेट व्हायचं असेल, पुढे पुढे जायचं असेल तर त्याला मटेरियल मीडियमची गरज असणार. त्याला कोणत्याच मटेरियल मीडियमची गरज नाही आहे. तर लास्टचा जो ऑप्शन आहे डी तो इनकरेक्ट आहे. लाईट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर प्रोपॅगेशन. प्रोपॅगेशनसाठी त्याला मटेरियल मीडियमची गरज आहे. तर कोणत्या मीडियमची गरज नाही. मग या ठिकाणी ऑप्शन डी जो आहे तो चुकीचा ऑप्शन आहे. मग या ठिकाणी आपला ऑप्शन डी जो आहे तो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन या ठिकाणी राहणार. लाईटला मटेरियल मीडियमची गरज नाही आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. लाईटला कोणत्या गोष्टीची गरज नाही किंवा चुकीचं कोणतं स्टेटमेंट आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं होतं.